MCC क्रिकेट लॉ कायदा नंबर 41 अनुचित खेळ. उचित व अनुचित खेळ कर्णधाराची जबाबदारी. उद्देशिका. क्रिकेटमधील खिलाडू वृत्तीमध्ये म्हटल्याप्रमाणे खेळ खिलाडू वृत्तीने आणि कायद्यानुसार खेळला जात आहे हे पाहण्याची जबाबदारी कर्णधाराची असेल. अनुचित कृती. खेळ उचित किंवा अनुचित पद्धतीने खेळला जात आहे हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी पंचांचा असेल. जर एखाद्या पंचांच्या मते एखाद्या खेळाडूची कायद्यात तरतूद नाही अशी कोणतीही कृती अनुचित असेल तर तो आवश्यकता वाटल्यास दोषी नसलेल्या संघाला असा पुकार केल्यामुळे कोणताही तोटा होणार नाही अशा वेळी डेड चेंडूचा पुकार आणि इशारा करेल आणि याबाबत दुसऱ्या पंचांना माहिती देईल. म्हणजे जर अनुचित कृती एखाद्या खेळाडूने केली असेल, तो फलंदाज असेल किंवा क्षेत्ररक्षक असेल, तर अशा वेळी अंपायर डेड बॉल घोषित करेल, ज्यावेळेस समोरच्या त्या संघाला कोणत्या प्रकारचा तोटा होणार नाही. जर फलंदाज असतील, त्यांनी चौकार मारला असेल किंवा रन धावत असतील तर त्यावेळी तो डेड चेंडू घोषित करणार नाही. आणि जर फलंदाजाची कॅच उडली असेल, कॅच होणार असेल, तर अशा वेळीसुद्धा डेड चेंडू घोषित होणार नाही. 41.2.11 हा त्या संघाचा पहिला गुन्हा असल्यास गोलंदाजाकडील पंच त्यानंतर दोषी खेळाडूच्या कर्णधारास बोलावून पहिली आणि शेवटची ताकीद देईल, जी त्या संघाच्या सर्व खेळाडूंना त्या संपूर्ण सामन्यासाठी लागू राहील. म्हणजे जर पहिल्यांदा गुन्हा घडला असल्यास फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग दिली जाईल आणि ती पूर्ण संघासाठी असेल. दोषी खेळाडूच्या कर्णधारास त्याच्या संघातील कोणत्याही खेळाडूने पुन्हा कधीही अशा प्रकारचा गुन्हा केला तर विरुद्ध संघाला 5 दंडधावा बहाल केल्या जातील अशी ताकीद देईल. जर ही त्या संघाची असा गुन्हा करण्याची दुसरी आणि त्यानंतरची वेळ असेल तर गोलंदाजाकडील पंच, म्हणजे फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग दिल्यानंतर पुन्हा त्या संघाने असं केलं तर दोषी खेळाडूच्या कर्णधारास बोलावेल आणि पुन्हा तशाच प्रकारचा गुन्हा झाला आहे असे सांगेल. विरुद्ध संघाला 5 दंडधावा बहाल करेल. सामना संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर दोन्ही पंच मिळून घडलेल्या घटनेसंबंधित संघाचे कार्यकारी अधिकारी आणि सामन्यासाठी जबाबदार प्रशासकीय समिती यांना अहवाल सादर करतील, जे कर्णधार व इतर संबंधित व्यक्ती आवश्यकता असल्यास संपूर्ण संघावर योग्य ती कारवाई करतील. 41.3 सामन्याचा चेंडू, त्याची स्थिती बदलणे. 41.3.1 पंच वारंवार व अनियमितपणे चेंडूची पाहणी करतील. याशिवाय जर त्यांना 41.3.2 मध्ये परवानगी असल्याप्रमाणे सोडून कोणीही चेंडूची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत आहे असा संशय आला तर ते त्वरित चेंडूची पाहणी करतील. 41.3.2 कोणत्याही खेळाडूने चेंडूची स्थिती बदलेल अशी कोणतीही कृती करणे हा एक गुन्हा आहे. त्याची सर्वसाधारण कर्तव्ये सोडून कोणत्याही फलंदाजाला जाणून बुजून चेंडू खराब करण्यास परवानगी नाही. कायदा 5.5 चेंडूला हानी पोहोचवणे सुद्धा पहा. मात्र एखादा क्षेत्ररक्षक 41.3.2.1 चेंडू त्याच्या कपड्यावर घासून लगागी आणू शकेल, मात्र यासाठी कोणताही कृत्रिम पदार्थ वापरण्यात येणार नाही आणि यासाठी वेळ वाया घालवून चालणार नाही. म्हणजे बॉल आपल्या कपड्यावर घासू शकतो, पण कोणताही कृत्रिम पदार्थ लावू शकत नाही. पंचांच्या देखरेखीखाली चेंडूला लागलेला चिखल काढू शकेल. पंचांनी मंजुरी दिलेल्या कापडाने ओला चेंडू कोरडा करू शकेल. जर कोणत्याही खेळाडूची कृती 41.3.2 मधील अटींना धरून नसेल तर पंच चेंडूची स्थिती अनुचित प्रकारे बदलली गेली आहे असे मानतील.
जर कोणत्याही संघाच्या एखाद्या सदस्याने किंवा सदस्यांनी चेंडूची स्थिती अनुचित प्रकारे बदलली आहे असे पंचांना वाटले, तर ते विरुद्ध संघाच्या कर्णधाराला त्याची चेंडू बदलण्याची इच्छा आहे का असे विचारतील. आवश्यकता भासल्यास फलंदाजी संघाच्या बाबतीत कर्णधाराऐवजी मैदानावरील नावात फलंदाज याविषयी निर्णय घेऊ शकतील. चेंडू बदलण्याची विनंती केल्यास कायद्याचे उल्लंघन होण्याआधी चेंडूची जेवढी झीज झाली होती जवळपास तेवढी झीज झालेला चेंडू पंच निवडतील आणि लगेचच वापरात आणतील. खेळण्यासाठी बदली चेंडू निवडला किंवा नाही तरीही गोलंदाजाकडील पंच विरुद्ध संघाला 5 दंडधावा बहाल करतील. म्हणजे आधी अपोजिट संघाला विचारतील, तुम्हाला चेंडू बदलायचा आहे का? ते हो म्हटले तर जवळपास तेवढीच झीज झालेला चेंडू वापरता येईल. चेंडू बदलला किंवा नाही तरीसुद्धा विरुद्ध संघाला 5 दंडधावा बहाल केल्या जातील. लागू असल्यास खेळपट्टीवरील फलंदाजांना आणि क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला चेंडू बदलल्याचे सांगेल आणि त्याच्या कृतीचे कारण सांगेल. फलंदाजी संघाच्या कर्णधाराला शक्य तितक्या लवकर घडलेल्या प्रसंगाची माहिती देईल. सामना संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर दोन्ही पंच मिळून घडलेल्या घटनेबद्दल संबंधित कार्यकारी अधिकारी आणि जबाबदार प्रशासकीय समिती यांना अहवाल सादर करतील. पुढील कारवाई करता. जर त्या सामन्यामध्ये त्याच संघाने पुन्हा चेंडूची स्थिती अनुचित प्रकारे बदलली आहे याविषयी पंचांचे एकमत झाले तर 41.3.4.1 आणि 4.2 मधील कारवाई करतील. जर क्षेत्ररक्षक संघाने अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा केला असेल तर गोलंदाजाकडील पंच याशिवाय क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधारास आणि त्या चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाला ताबडतोब निलंबित करेल. त्याला त्या सामन्यात पुन्हा गोलंदाजी करण्यास मनाई असेल. म्हणजे बॉल टेम्परिंग, चेंडूची छेडछाड जर पुन्हा त्यांनी केली तर जो बॉलर आहे त्याला निलंबित केलं जाईल. दुसऱ्यांदा केल्यावर आधी 5 दंडधावाही दिल्या जातील, त्यानंतर गोलंदाजाला निलंबित केलं जाईल आणि तो पूर्ण त्या इनिंगमध्ये बॉलिंग करू शकणार नाही. पूर्ण सामन्यात गोलंदाजी करू शकणार नाही. म्हणजे जर 2 इनिंगचा सामना असेल तर पूर्ण सामन्यामध्ये त्याला गोलंदाजी करता येणार नाही. खेळपट्टीवरील फलंदाजांना आणि शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधाराला आपल्या कृतीचे कारण सांगेल. आवश्यकता असल्यास ते षटक असा गोलंदाज पूर्ण करेल ज्याने आधीच्या षटकातील कोणताही चेंडू टाकलेला नसेल व त्याला पुढील षटकात कोणताही चेंडू टाकता येणार नाही. 41.4 जाणून बुजून स्ट्रायकरचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणे. चेंडू खेळण्याची तयारी करताना किंवा चेंडू खेळताना कोणत्याही क्षेत्ररक्षकाने जाणून बुजून स्ट्रायकरचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केल्यास ते अनुचित ठरेल. एखाद्या क्षेत्ररक्षकाची कोणतीही कृती ही अशा प्रकारचा प्रयत्न आहे असे कोणत्याही पंचाला वाटले तर तो ताबडतोब डेड चेंडूचा पुकार व इशारा करेल आणि दुसऱ्या पंचाला याचे कारण सांगेल. गोलंदाजाकडील पंच फलंदाजी संघाला 5 दंडधावा बहाल करेल. क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला, फलंदाजांना आणि शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधाराला आपल्या कृतीचे कारण सांगेल. त्या चेंडूवर कोणताही फलंदाज बाद होणार नाही व तो चेंडू षटकातील एक म्हणून मोजला जाणार नाही. सामना संपल्यावर शक्य तितक्या लवकर दोन्ही पंच मिळून घडलेल्या घटनेबद्दल संबंधित संघाचे कार्यकारी अधिकारी आणि सामन्यासाठी जबाबदार प्रशासकीय समिती यांना अहवाल सादर करतील. जाणून बुजून फलंदाजाचे लक्ष विचलित करणे, फसवणूक करणे किंवा अडथळा आणणे.
41.4 व्यतिरिक्त स्ट्रायकरने चेंडू खेळल्यावर एखाद्या क्षेत्ररक्षकाने जाणून बुजून अथवा शब्दाने कृतीने कोणत्याही फलंदाज लक्ष विचलित करण्याचा, फसवणूक करण्याचा किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर ते अनुचित ठरेल. अशा प्रकारे लक्ष विचलित केले, फसवणूक केली किंवा अडथळा आणला तर ते जाणून बुजून केले अथवा नाही हे कोणताही पंच ठरवू शकेल. कोणत्याही पंचांच्या मते जर एखाद्या क्षेत्ररक्षकाने कोणत्याही फलंदाजाचे लक्ष विचलित केले असेल, फसवणूक केली असेल, अडथळा आणला असेल किंवा तसे करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो ताबडतोब जेट चेंडूचा पुकार व इशारा करेल आणि दुसऱ्या पंचास त्याचे कारण सांगेल. त्या चेंडूवर कोणताही फलंदाज बाद होणार नाही. जर शारीरिक संपर्काने अडथळा आणला असेल तर कायदा 42 खेळाडूचे वर्तन अनुसार गुन्हा घडला आहे किंवा नाही हे दोन्ही पंच मिळून ठरवतील. जर कायदा 42 खेळाडूचे वर्तन नुसार गुन्हा घडला असेल तर पंच कायदा 42 प्रमाणे कारवाई करतील आणि 41.5.7 ते 41.5.9 मधील प्रत्येक कृतीसुद्धा करतील. जर कायदा 42 नुसार गुन्हा घडला नाही तर पंचांचे मत असेल तर पंच 41.5.6 ते 41.5.10 मधील कृती करतील. गोलंदाजाकडील पंच 41.5.6 फलंदाजी संघाला 5 दंडधावा बहाल करेल. क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला या कृतीचे कारण सांगेल आणि शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधाराला माहिती दिली जाईल. चेंडू षटकातील एक म्हणून मोजला जाणार नाही. गुन्हा घडण्याआधी फलंदाजाने पूर्ण केलेल्या धावा जमा होतील. तसेच कोणत्याही संघाला बहाल केलेल्या दंडधावाही मिळतील. म्हणजे दोन्ही संघाला जर कोणती दंडधावा असेल तर ती मिळेल. याशिवाय गुन्हा घडला त्यावेळी फलंदाजाने एकमेकाला ओलांडले असेल किंवा नसेल तरी चालू असलेली धाव जमा होईल. क्रॉसिंग झाली नसेल तरी धाव जमा होईल. खेळपट्टीवरील फलंदाज पुढचा चेंडू यांच्यापैकी कोणी खेळायचा याचा निर्णय घेतील. सामना संपल्यावर शक्य तितक्या लवकर दोन्ही पंच मिळून घडलेल्या घटनेबद्दल संबंधित संघाचे कार्यकारी अधिकारी, सामन्यासाठी जबाबदार प्रशासकीय समिती यांना अहवाल सादर करतील. 41.6 आखूड टप्प्याचे धोकादायक व अनुचित चेंडू टाकणे म्हणजेच बाउन्सर. जर गोलंदाजाकडील पंचांच्या मते चेंडूचा वेग, टप्पा, उंची आणि दिशा याचा विचार करता स्ट्रायकरला शारीरिक दुखापत होण्याची शक्यता असेल तर आखूड टप्प्याचे चेंडू टाकणे धोकादायक मानले जाईल. यासाठी फलंदाजाचे कौशल्य विचारात घेतले जाईल. मात्र स्ट्रायकरने संरक्षण उपकरणे घातली आहेत याचा विचार केला जाणार नाही. फलंदाजाचे कौशल्य म्हणजेच तो कितव्या नंबरचा बॅट्समन आहे ते पाहिलं जाईल. कारण सुरुवातीचे जे बॅट्समन असतात ते चांगले खेळले जातात, म्हणजे ते कौशल्यपूर्ण असतात. आणि जे बॉलर्स नंतर खेळायला येतात ते बॅटिंगचं कौशल्य त्यांच्यात कमी असतं. आखूड टप्प्याची गोलंदाजी 41.6.1 प्रमाणे धोकादायक नसली तरी स्ट्रायकर त्याच्या क्रीजमध्ये सरळ उभा असताना जर चेंडू सातत्याने त्याच्या डोक्याच्या उंचीच्या वरून जात असतील तर गोलंदाजाकडील पंच अशी गोलंदाजी अनुचित ठरवू शकेल. कायदा 21.10 चेंडू टप्पा पडून स्ट्रायकरच्या डोक्याच्या वरून जाणे सुद्धा पहा. 41.6.3 एखादा पंचाने आखूड टप्प्याची गोलंदाजी प्रमाणे धोकादायक होत आहे किंवा 6.2 प्रमाणे अनुचित होत आहे असे ठरवले की तो नो बॉलचा पुकार व इशारा करेल. चेंडू डेड झाल्यावर पंच गोलंदाजास पहिली आणि शेवटची ताकीद देईल आणि घडलेल्या प्रसंगाविषयी दुसरा पंच क्षेत्ररक्षक संघाचा कर्णधार आणि फलंदाज यांना माहिती देईल. ही ताकीद त्या गोलंदाजासाठी त्या संपूर्ण डावासाठी लागू राहील. ही डावासाठी आहे, सामन्यासाठी नाही. जर त्या डावात त्याच गोलंदाजाने पुन्हा अशा प्रकारे चेंडू टाकला तर पंच नो बॉलचा पुकार व इशारा करेल. चेंडू डेड झाल्यावर क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला त्या गोलंदाजास ताबडतोब निलंबित करण्यास सांगेल. दुसऱ्या पंचाला या कृतीचे कारण सांगेल.
अशा प्रकारे निलंबित झालेल्या गोलंदाजास त्या संपूर्ण डावात पुन्हा गोलंदाजी करण्यास मनाई असेल. म्हणजेच जर फलंदाजाला इंजर्ड करण्यासाठी मुद्दाम बाउन्सर टाकले जात असतील तर अशा प्रकारची कृती केली जाईल. लागू असल्यास ते षटक असा एखादा गोलंदाज पूर्ण करेल ज्याने आधीच्या षटकातील कोणताही चेंडू टाकलेला नाही व ज्याला पुढील षटकातील कोणताही चेंडू टाकण्याची परवानगी मिळणार नाही. पंच घडलेल्या घटनेबद्दल फलंदाजांना व शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधाराला माहिती देतील. सामना संपल्यावर रिपोर्ट सबमिट करतील. 41.6.3 41.6.4 मधील ताकीद देण्याचा क्रम आणि 41.7 मधील ताकीद देण्याचा कृतीचा क्रम एकमेकांशी संबंधित नाही. टप्पा न पडता धोकादायक व अनुचित चेंडू टाकणे म्हणजेच बिमर. गोलंदाजाने टाकलेला कोणताही चेंडू टप्पा न पडता जर पॉपिंग क्रीजच्या क्रीजवर सरळ उभ्या असलेल्या स्ट्रायकरच्या कमरेच्या उंचीच्या वरून गेला किंवा वरून जाण्याची शक्यता असेल तर असा चेंडू अनुचित ठरेल. जर गोलंदाजाने अशा प्रकारचा चेंडू टाकला तर पंच नो बॉलचा पुकार व इशारा करेल. गोलंदाजाने 41.7.1 मधील व्याख्येप्रमाणे टाकलेल्या चेंडूमुळे स्ट्रायकरला शारीरिक दुखापत होण्याची शक्यता आहे असे गोलंदाजाकडील पंचाला वाटले तर असा चेंडू धोकादायक सुद्धा समजला जाईल. हा निर्णय करताना पंच स्ट्रायकरने घातलेले कोणतेही संरक्षण उपकरण विचारात घेणार नाही. पुढील गोष्टींकडे लक्ष देईल: चेंडूचा वेग, उंची आणि दिशा, स्ट्रायकरचे कौशल्य, अशा प्रकारच्या चेंडूची पुनरावृत्ती. म्हणजे जर बिमर टाकला जात असेल त्यामुळे स्ट्रायकरला धोका असेल तर पंच स्ट्रायकरचे कौशल्य बघेल, चेंडूचा वेग, उंची आणि दिशा बघेल. म्हणजे चेंडू किती स्पीडने होता, किती हाईटने होता आणि बॅट्समनच्या अंगावर जात होता का, आणि असा बॉल सारखा टाकला जात आहे का हे पाहिलं जाईल. जर पंचांच्या मते अशा प्रकारचा टप्पा न पडलेला चेंडू किंवा अशा प्रकारच्या चेंडूची मालिका म्हणजे सारखा टाकतोय 41.7.2 अनुसार धोकादायक असेल तर चेंडू डेड झाल्यावर पंच पुन्हा स्कोरर्सना नो बॉलचा इशारा करेल व गोलंदाजाला पहिली आणि शेवटची ताकीद देईल. म्हणजे फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. बिमरसाठी एकच वॉर्निंग आहे. त्यानंतर पंच दुसऱ्या पंचाला, क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला आणि फलंदाजांना घटनेविषयी माहिती देईल. ही ताकीद त्या गोलंदाजासाठी त्या संपूर्ण डावासाठी लागू राहील. जर त्या गोलंदाजाने त्याच डावात पुन्हा अशा प्रकारचा धोकादायक चेंडू टाकला तर नो बॉलचा पुकार व इशारा करेल. चेंडू डेड झाल्यावर क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला त्या गोलंदाज ताबडतोब निलंबित करण्यास सांगेल. दुसऱ्या पंचाला आपल्या कृतीचे कारण सांगेल. अशा प्रकारे निलंबित झालेल्या गोलंदाजास त्या संपूर्ण डावात पुन्हा गोलंदाजी करण्यास मनाई असेल. लागू असल्यास ते षटक असा एखादा गोलंदाज पूर्ण करेल ज्याने त्याआधी कोणत्याही षटकातील कोणताही चेंडू टाकलेला नाही, त्या आधीच्या षटकातील कोणताही चेंडू टाकलेला नाही व ज्याला पुढील षटकातील कोणताही चेंडू टाकण्याची परवानगी मिळणार नाही. याशिवाय पंच या घडलेल्या गोष्टीबद्दल फलंदाजांना व शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधाराला माहिती देईल. सामना संपल्यावर रिपोर्ट सबमिट करेल. बंदी ही डावासाठी असेल, सामन्यासाठी नाही. 41.7.3 41.7.4 मधील ताकीद आणि कृतीचा क्रम 41.6 मधील ताकीद आणि कृतीचा क्रम यांच्याशी संबंध नाही. जर एखाद्या गोलंदाजाने 41.7.1 मधील व्याख्येप्रमाणे टप्पा न पडता केलेली गोलंदाजी जाणून केली आहे असं पंचांना वाटले तर 41.7.3 प्रमाणे ताकीद न देता पंच ताबडतोब नो बॉलचा पुकार व इशारा करेल. चेंडू डेड झाल्यावर क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला गोलंदाजास ताबडतोब निलंबित करण्यास सांगेल व दुसऱ्या पंचाला याच्या कृतीचे कारण सांगेल. जर जाणून बुजून केलं असेल तर कोणत्याही प्रकारची ताकीद न देता, म्हणजे वॉर्निंग न देता, फर्स्ट वॉर्निंग, सेकंड वॉर्निंग असं काही न देता डायरेक्ट नो बॉलचा इशारा करेल व कॅप्टनला त्या गोलंदाजास ताबडतोब निलंबित करायला सांगेल.
अशा प्रकारे निलंबित झालेला गोलंदाज त्या संपूर्ण डावात पुन्हा गोलंदाजी करणार नाही. लागू असल्यास ते षटक असा बॉलर टाकेल की ज्याने आधी एकही बॉल टाकला नाही व नंतर एकही टाकू शकणार नाही. घडलेल्या गोष्टीबद्दल फलंदाजांना व त्यांच्या कॅप्टनला माहिती दिली जाईल. सामना संपल्यावर रिपोर्ट सबमिट केला जाईल. जाणून बुजून पुढच्या पायाने नो बॉल टाकणे. 41.8 जर गोलंदाजाने जाणून बुजून पुढच्या पायाने नो बॉल टाकला आहे असे पंचांना वाटले तर तो ताबडतोब नो बॉलचा पुकार व इशारा करेल. चेंडू डेड झाल्यावर क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधारास गोलंदाजास ताबडतोब निलंबित करण्यास सांगेल. दुसऱ्या पंचाला कृतीचे कारण सांगेल. अशा प्रकारे निलंबित झालेल्या गोलंदाजास त्या संपूर्ण डावात गोलंदाजी करण्यास मनाई असेल. लागू असल्यास ते षटक असा गोलंदाज पूर्ण करेल ज्याने आधीच्या षटकातील कोणताही चेंडू टाकलेला नाही व पुढील षटकात टाकू शकणार नाही. घडलेल्या गोष्टीबद्दल फलंदाजांना व कॅप्टनला माहिती दिली जाईल. सामना संपल्यावर रिपोर्ट सबमिट करता येईल. हे जाणून बुजून पुढच्या पायाने नो बॉल. जे पुढच्या पायाने नो बॉल पडतो पण तो जो जाणून बुजून टाकला जात आहे असं वाटलं तर या सर्व कृती केल्या जातील. क्षेत्ररक्षक संघाने वेळ वाया घालवणे. 41.9 41.9.1 कोणत्याही क्षेत्ररक्षकाने वेळ वाया घालवणे अनुचित आहे. जर एखादे षटक काहीही कारण नसताना धीम्या गतीने टाकले जात आहे किंवा क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार किंवा इतर कोणताही क्षेत्ररक्षक इतर कोणत्याही प्रकारे वेळ वाया घालवत आहेत असे कोणत्याही पंचाला वाटले तर पहिल्या वेळी संबंधित पंच चेंडू खेळीत असल्यास डेड चेंडूचा पुकार व इशारा करेल. दुसऱ्या पंचांना काय घडल्याविषयी माहिती देईल. मग गोलंदाजाकडील पंच त्यानंतर क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला पहिली व शेवटची ताकीद देईल. फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. फलंदाजांना काय घडले याविषयी माहिती देईल. जर त्याच डावात पुन्हा कोणत्याही क्षेत्ररक्षक वेळ वाया घालवत आहे असे कोणत्याही पंचाला वाटले तर संबंधित पंच म्हणजे वॉर्निंग दिल्यानंतर पुन्हा ते अशा प्रकारे वेळ वाया घालवत असतील तर चेंडू खेळत असल्यास डेड चेंडूचा पुकार व इशारा. दुसऱ्या पंचाला काय घडल्याची माहिती दिली जाईल. गोलंदाजाकडील पंच त्यानंतर जर षटक चालू असताना वेळ वाया घालवला जात असेल तर फलंदाजी संघाला 5 दंडधावा बहाल करेल व क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला या कृतीचे कारण सांगेल. किंवा षटक चालू असताना वेळ वाया घालवला गेला असेल तर क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला गोलंदाजास ताबडतोब निलंबित करण्यास सांगेल. म्हणजे जर ओव्हर चालू नसताना टाईमपास केला असेल तर 5 दंडधावा दिल्या जातील आणि जर षटक चालू असताना वेळ वाया घालवला जात असेल तर त्या गोलंदाजास ताबडतोब निलंबित करण्यास सांगितले जाईल. अशा प्रकारे निलंबित झालेला गोलंदाज त्या संपूर्ण डावात पुन्हा गोलंदाजी करणार नाही. म्हणजे जर गोलंदाजी चालू असेल टाईमपास असेल तर गोलंदाज निलंबित केला जाईल. इथे दंडधावा नाहीत. आणि जर ओव्हर चालू नसेल तर 5 दंडधावा बहाल केल्या जातील. चालू ओव्हरमध्ये गोलंदाज निलंबित होईल, दंडधावा नाही. लागू असल्यास ते षटक असा गोलंदाज पूर्ण करेल ज्याने आधीच्या षटकातील कोणताही चेंडू टाकलेला नाही व ज्याला पुढील षटकातील कोणताही चेंडू टाकण्याची परवानगी नाही. याशिवाय पंच घडलेल्या घटनेबद्दल फलंदाजांना व कॅप्टनला सांगेल. सामना संपल्यावर रिपोर्ट सबमिट. 41.10 फलंदाजांनी वेळ वाया घालवणे. एखाद्या फलंदाजाने वेळ वाया घालवणे अनुचित आहे. सर्वसाधारणपणे गोलंदाज जेव्हा त्याचा गोलंदाजीचा रनअप घेण्यासाठी तयार असेल तेव्हा स्ट्रायकरने चेंडू खेळण्यास तयार असायला हवे. ही अट पूर्ण न करता किंवा इतर कोणत्याही प्रकारे जर कोणत्याही फलंदाजाने वेळ वाया घालवला तर पुढीलप्रमाणे कारवाई केली जाईल. पहिल्या प्रसंगी गोलंदाजाने त्याचा रनअप सुरू करण्याआधी किंवा चेंडू डेड झाल्यावर योग्य त्यावेळी पंच फलंदाजांना पहिली आणि शेवटची ताकीद देतील. फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. ही ताकीद पूर्ण डावासाठी लागू राहील. पंच येणाऱ्या प्रत्येक फलंदाजास याची माहिती देईल. वॉर्निंग दिल्यानंतर ती पूर्ण संघासाठी असते
येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला त्यासंबंधी सांगावं लागतं. दुसऱ्या पंचाला काय घडले अशी माहिती देईल. घडलेल्या घटनेबद्दल क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधारास व शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधारास माहिती देईल. जर त्याच डावात त्यानंतर कोणत्याही फलंदाजाने पुन्हा वेळ वाया घालवला तर पंच चेंडू डेड असताना योग्य त्यावेळी, म्हणजे वॉर्निंग दिल्यानंतर पुन्हा तसंच कोणत्याही फलंदाजाने केले, त्याच फलंदाजाने करणं आवश्यक नाही आहे, कोणत्याही फलंदाजाने पुन्हा केलं तर क्षेत्ररक्षक संघाला 5 दंडधावा बहाल केल्या जातील. दुसऱ्या पंचाला कृतीचे कारण सांगितले जाईल. दुसऱ्या फलंदाजाला, क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला व शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधाराला याविषयी माहिती दिली जाईल. सामना संपल्यावर रिपोर्ट सबमिट केला जाईल. संरक्षित क्षेत्र 41.11. संरक्षित क्षेत्र म्हणजे खेळपट्टीवरील असे आयताकृती क्षेत्र ज्याच्या दोन्ही टोकाला पॉपिंग क्रीजला समांतर अशी काल्पनिक रेषा आहे, जी दोन्ही पॉपिंग क्रीजपासून प्रत्येकी 5 फूट पुढे आहे आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक काल्पनिक रेषा आहे, जी दोन्ही बाजूच्या मधल्या यष्टीच्या केंद्रबिंदूला जोडणाऱ्या काल्पनिक रेषेच्या दोन्ही बाजूला 1 फूट अंतरावर एकमेकांना समांतर आहे. म्हणजे पॉपिंग क्रीजपासून 5 फूट पुढे आणि 2 फूट मध्ये, मधोमध 2 फूट अशी एक काल्पनिक रेषा असते जी संरक्षित असते. तिला संरक्षित क्षेत्र म्हणतात. त्याच्यावर प्लेयर्स लोकांना जाणं अलाउड नसतं, बॅट्समनला सुद्धा, बॉलरला सुद्धा आणि क्षेत्ररक्षकांना सुद्धा. क्षेत्ररक्षकाने खेळपट्टी खराब करणे. खेळपट्टी जाणून बुजून किंवा टाळता येण्यासारखे असताना खराब करणे अनुचित आहे. एखादा क्षेत्ररक्षक वाजवी कारण नसताना खेळपट्टीवर आला आहे असे कोणत्याही पंचाला वाटले तर तो टाळता येण्यासारखे असताना खेळपट्टी खराब करत आहे असे मानले जाईल. 41.12.2 41.13.1 प्रमाणे सोडून एखाद्या क्षेत्ररक्षण टाळता येण्यासारखे असताना खेळपट्टी खराब केली तर पहिल्या प्रसंगी ज्या पंचाने हे पाहिले असेल तो पंच चेंडू डेड झाल्यावर दुसऱ्या पंचाला अशी माहिती देईल. गोलंदाजाकडील पंच त्यानंतर क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला पहिली आणि शेवटची ताकीद देईल. ही ताकीद संपूर्ण डावासाठी लागू राहील. म्हणजे फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. जर क्षेत्ररक्षक संघाने खेळपट्टी खराब करण्याचा प्रयत्न केला तर पहिली आणि शेवटची ताकीद दिली जाईल, जी संपूर्ण डावासाठी असेल. फलंदाजांना काय घडले याविषयी माहिती दिली जाईल. 41.12.3 जर त्या डावात कोणत्याही क्षेत्ररक्षकाने पुन्हा कधीही टाळता येण्यासारखे असताना खेळपट्टी खराब केली तर त्या पंचाने हे पाहिले असेल तो पंच चेंडू डेड झाल्यावर त्याविषयी दुसऱ्या पंचाला माहिती देईल. गोलंदाजाकडील पंच त्यानंतर, म्हणजे जर पुन्हा असं झालं तर लागू असल्यास स्कोररला नो बॉल किंवा व्हाईट बॉलचा इशारा करेल. फलंदाजी संघाला 5 दंडधावा बहाल करेल. लागू असल्यास इतर प्रकारच्या दंडधावा दिल्या जातील. क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला या कृतीचे कारण सांगितले जाईल. दोन्ही फलंदाजांना शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधाराला काय घडले अशी माहिती दिली जाईल. सामना संपल्यावर रिपोर्ट सबमिट केला जाईल. गोलंदाजाने संरक्षित क्षेत्रावर धावणे. चेंडू टाकला किंवा नाही तरी गोलंदाजाने त्याच्या फॉलो थ्रोमध्ये वाजवी कारणाशिवाय संरक्षित क्षेत्रात प्रवेश करणे अनुचित ठरेल. जे बॉलरला संरक्षित क्षेत्रात पिचवर जाता येणार नाही वाजवी कारणाशिवाय, म्हणजे कॅच वगैरे असेल तर जाऊ शकतो, रनआउट करणं असेल तर जाऊ शकतो, नाही तर तो जाऊ शकत नाही. जर गोलंदाजाने या कायद्याचे उल्लंघन केले तर पहिल्या प्रसंगी चेंडू डेड झाल्यावर गोलंदाजाला पहिली ताकीद दिली जाईल आणि काय घडले याविषयी दुसऱ्या पंचास माहिती देईल. ही ताकीद त्या गोलंदाजाला संपूर्ण डावासाठी राहील. म्हणजे पहिली वॉर्निंग फर्स्ट वॉर्निंग आहे. इथे 2 वॉर्निंग दिल्या जातात, तर ही फर्स्ट वॉर्निंग दिली जाईल आणि ती पूर्ण डावासाठी असेल. म्हणजे फक्त ओव्हरसाठी नसेल तर पूर्ण डावात असेल. क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधारांना व फलंदाजांना काय घडले याविषयी माहिती दिली जाईल.
जर त्या डावात त्याच गोलंदाजाने पुन्हा या कायद्याचे उल्लंघन केले तर पंच वरील प्रक्रिया पुन्हा करेल व शेवटची ताकीद असल्याचे सांगेल. तर पुन्हा केले तर दुसरी वॉर्निंग दिली जाईल आणि ही लास्ट असेल. सेकंड वॉर्निंग अँड लास्ट वॉर्निंग, आणि तीही पूर्ण डावासाठी असेल. जर त्या डावात त्याच गोलंदाजाने तिसऱ्या वेळी या कायद्याचे उल्लंघन केले तर चेंडू डेड झाल्यावर म्हणजे 2 वॉर्निंग नंतर पुन्हा त्याने तसे केले तर पंच क्षेत्ररक्षण संघाच्या कर्णधाराला गोलंदाजास ताबडतोब निलंबित करण्यास सांगेल. लागू असल्यास ते षटक असा गोलंदाज पूर्ण करेल ज्याने आधीच्या षटकातील कोणताही चेंडू टाकलेला नाही व पुढील षटकात कोणताही चेंडू टाकण्याची परवानगी मिळणार नाही. अशा प्रकारे निलंबित झालेल्या गोलंदाजास त्या डावात पुन्हा गोलंदाजी करण्यास मनाई असेल. म्हणजे जर तिसऱ्यांदा गेलं तर गोलंदाज निलंबित होईल आणि पूर्ण डावात त्याला गोलंदाजी करता येणार नाही. दुसऱ्या पंचाला कृतीचे कारण सांगेल. घडलेल्या गोष्टीबद्दल फलंदाजांना व त्यांच्या कॅप्टनला सांगितलं जाईल. सामना संपल्यावर रिपोर्ट सबमिट केला जाईल. 41.14 फलंदाजाने खेळपट्टी खराब करणे. खेळपट्टी जाणून बुजून किंवा टाळता येण्यासारखी असताना खराब करणे अनुचित आहे. जर स्ट्रायकरने चेंडू खेळताना किंवा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करताना संरक्षित क्षेत्रात प्रवेश केला तर त्यानंतर लगेचच त्याने तिथून बाहेर यायला हवे. एखादा फलंदाज वाजवी कारण नसताना खेळपट्टीवर आला आहे असे कोणत्याही पंचाला वाटले तर तो टाळता येण्यासारखे असतानाही खेळपट्टी खराब करत आहे असे मानण्यात येईल. जर कोणत्याही फलंदाजाने 41.15 प्रमाणे सोडून खेळपट्टी जाणून बुजून किंवा टाळता येण्यासारखे असताना खराब केली तर पहिल्या प्रसंगी ज्या पंचाने हे पाहिले असेल तो पंच चेंडू डेड झाल्यावर दुसऱ्या पंचाला काय घडले अशी माहिती देईल. मग गोलंदाजीकडील पंच त्यानंतर फलंदाजांना असे करणे अनुचित असल्याचे सांगेल. त्यांना पहिली आणि शेवटची ताकीद देईल. ही ताकीद संपूर्ण डावासाठी लागू राहील. पंच येणाऱ्या प्रत्येक नवीन फलंदाजास माहिती देईल. फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आहे फलंदाजाने पिच खराब करण्यासाठी आणि ती प्रत्येक फलंदाजाला लागू असेल आणि पूर्ण डावासाठी असेल. क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधारास व शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधारास माहिती देईल. जर त्याच डावात त्यानंतर कोणत्याही फलंदाजाने पुन्हा कधीही टाळता येण्यासारखे असताना खेळपट्टी खराब केली तर ज्या पंचाने पाहिले असेल तो पंच डेड झाल्यावर दुसऱ्या पंचाला काय घडले अशी माहिती देईल. मग गोलंदाजीकडील पंच फलंदाजी संघाच्या सर्व धावा रद्द करेल. त्या बॉलवर जर रन काढले असेल सर्व रद्द केले जातील. नाबाद फलंदाज त्याच्या मूळ जागी परत पाठवेल. म्हणजे फलंदाज त्यांच्या जागी पाठवतील. लागू असल्यास स्कोररला नो किंवा वाईट बॉल सांगेल. क्षेत्ररक्षक संघाला 5 दंडधावा बहाल केल्या जातील. लागू असल्यास कायदा 28.3 क्षेत्ररक्षक संघाची हेल्मेट प्रमाणे सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या दंडधावा बहाल करेल. म्हणजे ते हेल्मेटचा बॉल लागून 5 रन मिळतात ते सोडून इतर कोणत्याही दंडधावा असतील तर त्या मिळतील. क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला व शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधाराला कृतीचे कारण सांगेल. सामना संपल्यावर रिपोर्ट सबमिट केला जाईल. स्ट्रायकर संरक्षित क्षेत्रात आला. 41.15 स्ट्रायकर चेंडू खेळण्यासाठी पवित्रा घेताना संरक्षित क्षेत्रात उभा राहणार नाही किंवा त्याच्या अगदी जवळ अशा प्रकारे उभा राहणार नाही की ज्यामुळे संरक्षित क्षेत्रात वारंवार अतिक्रमण करणे अपरिहार्य असेल. स्ट्रायकर त्याच्या गार्डची खूण खेळपट्टीवर करू शकेल, मात्र अशी खूण संरक्षित क्षेत्राच्या फार जवळ असू नये. जर स्ट्रायकरकडून 41.15.1 मधील कोणत्याही अटीचा भंग झाला तर ज्या पंचाने हे पाहिले असेल तो गोलंदाज जर त्याच्या गोलंदाजीच्या शेवटच्या झेपेत आला नसेल तर ताबडतोब डेड चेंडूचा पुकार व इशारा करेल. नाहीतर तो चेंडू डेड होईपर्यंत थांबेल व त्यानंतर दुसऱ्या पंचाला घडलेल्या घटनेची माहिती देईल. गोलंदाजाकडील पंच त्यानंतर असे करणे अनुचित असल्याचे स्ट्रायकरला सांगेल आणि त्याला पहिली आणि शेवटची ताकीद देईल. अशी ताकीद संपूर्ण डावासाठी लागू राहील. पंच याची माहिती नॉन स्ट्रायकरला येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला देईल. म्हणजे स्ट्रायकर संरक्षित क्षेत्राच्या जवळ
जास्त जवळ उभा राहू शकत नाही, तो तिथे मार्किंगही करू शकत नाही, ज्यामुळे तो वारंवार संरक्षक क्षेत्रात येईल असे अंपायरला वाटेल. तर फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग संपूर्ण डावासाठी असेल आणि प्रत्येक फलंदाजाला ती वॉर्निंग लागू होईल पुढे. जर त्यानंतर त्याच डावात कोणत्याही फलंदाजाने पुन्हा असे केले तर गोलंदाज जर त्याच्या गोलंदाजी शेवटच्या झेपेत आला नसेल तर ताबडतोब डेड चेंडूचा पुकार व इशारा करेल, नाही तर तो डेड होईपर्यंत थांबेल व त्यानंतर दुसऱ्या पंचाला घटनेविषयी माहिती देईल. गोलंदाजाकडील पंच त्यानंतर फलंदाजी संघाच्या सर्व धावा रद्द करेल. नाबाद फलंदाजास त्याच्या मूळ जागी पाठवेल. लागू असल्यास स्कोररला नो बॉल वाईट बॉल देईल. 5 क्षेत्ररक्षक संघाला 5 दंड धावा बहाल केल्या जातील. लागू असल्यास .3 क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधाराला कृतीचे कारण सांगेल. सामना संपल्यावर रिपोर्ट सबमिट केला जाईल. 41.16 नॉन स्ट्रायकरने त्याचे क्रीज लवकर सोडणे. चेंडू खेळीत आल्यापासून सर्वसाधारणपणे ज्या वेळी चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटण्याची अपेक्षा असते त्या वेळेपर्यंत कधीही जर नॉन स्ट्रायकर त्याच्या क्रीजच्या बाहेर असेल तर तो धावचीत होऊ शकेल, रनआउट होऊ शकेल. या परिस्थितीत नॉन स्ट्रायकर त्याच्या क्रीजच्या बाहेर असताना गोलंदाजाने चेंडू फेकून किंवा चेंडू हातात पकडून त्या बाजूच्या यष्टी पाडल्या तर नॉन स्ट्रायकर धावचीत होईल. त्यानंतर चेंडू टाकला गेला किंवा नाही तरीही हे लागू राहील. 41.16.2 जर चेंडू टाकला गेला नाही आणि अपील झाले तर धावचीत आहे किंवा नाही याविषयी पंच त्याचा निर्णय देईल. जर तो नाबाद असेल तर तो शक्य तितक्या लवकर डेड चेंडूचा पुकार व इशारा करेल. तो चेंडू षटकातील एक म्हणून मोजला जाणार नाही. रनआउट आहे की नाही हे पाहिलं जाईल. जर आऊट नसेल तर अंपायर डेड बॉलचा इशारा करतील आणि बॉल मोजला जाणार नाही. 41.16.3 जर चेंडू टाकला आणि त्यानंतर अपील झाले तर धावचीत आहे किंवा नाही याविषयी पंच त्याचा निर्णय देईल. नॉन स्ट्रायकर बाद झाला नाही तर चेंडू खेळीत राहील. आणि कायदा 21.6 चेंडू टाकताना गोलंदाजामुळे यष्टी पडणे लागू होईल. जरी नॉन स्ट्रायकर बाद झाला तरी तो चेंडू षटकातील एक म्हणून मोजला जाणार नाही. यामध्ये नियम आहे की जर रनआउट करण्यासाठी प्रयत्न केला गेला असेल तरच तो आऊट दिला जाईल. चेंडू टाकताना बॉलिंग करताना जर हात लागला असेल आणि बॉल टाकला गेला असेल, बॉलिंग केली गेली असेल आणि त्यानंतर अपील केले झाले असेल तर आऊट दिले जाणार नाही आणि चेंडू टाकताना यष्टी पडली म्हणून नो बॉल दिला जाईल आणि तिथे नो बॉलचे नियम लागू होतील. रनआउट दिले जाणार नाही. जर प्रामाणिक प्रयत्न असेल रनआउट करण्याचा तरच आऊट दिले जाईल, असा नवीन नियम आहे. फलंदाजांनी धाव चोरणे. गोलंदाजाचा रनअप चालू असताना फलंदाजांनी धाव चोरण्याचा प्रयत्न करणे अनुचित आहे. जर गोलंदाजाने कोणत्याही फलंदाजाला धावची करण्याचा प्रयत्न केला नाही आणि कायदा 21.4 गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी तो स्ट्रायकरच्या बाजूकडे फेकला पहा. जर पंच अशा प्रयत्नात फलंदाजांनी एकमेकांना ओलांडल्यावर ताबडतोब डेड चेंडूचा पुकार व इशारा करेल. दुसऱ्या पंचाला कृतीचे कारण सांगेल. गोलंदाजाकडील पंच त्यानंतर दोन्ही फलंदाजांना त्यांच्या मूळ जागी पाठवेल. क्षेत्ररक्षक संघाला 5 दंड धावा बहाल करेल. लागू असल्यास कायदा 28.3 क्षेत्ररक्षक संघाचे हेल्मेटप्रमाणे सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या दंडधावा बहाल केल्या जातील. फलंदाजांना क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधाराला व शक्य तितक्या लवकर फलंदाजी संघाच्या कर्णधाराला कृतीचे कारण सांगितले जाईल. सामना संपल्यावर रिपोर्ट सबमिट केला जाईल. दंड धावा 41.18 दंड धावा. जेव्हा कोणत्याही संघाला दंड धावा बहाल केल्या जातील तेव्हा चेंडू डेड झाल्यावर पंच स्कोररला दंड धावांचा इशारा करेल.
जर निकाल आधीच लागला असला तरी कायद्यानुसार जेव्हा दंडधावा बहाल करण्याचा प्रसंग येईल त्या प्रत्येक प्रसंगी त्या बहाल केल्या जातील. कायदे 23.3 लेग बाईज बहाल केल्या जाणार नाही. 25.6 स्ट्रायकरच्या रनरवरील बंधने. 28.3 क्षेत्ररक्षक संघाचे हेल्मेट. 34.4 कायद्यानुसार चेंडू एकापेक्षा जास्त वेळा मारल्यास मिळणाऱ्या धावांमधील दंडधावा बहाल करण्यावर निर्बंध लागू राहतील याची नोंद घ्यावी. जेव्हा फलंदाजी संघाला 5 दंडधावा बहाल केल्या जातील तेव्हा त्या अवांतर दंडधावा म्हणून जमा होतील आणि इतर कोणत्याही दंडधावांव्यतिरिक्त असतील त्या चेंडू डेड झाल्यावर बहाल केल्या जातील व त्या धावा त्याच्या आधीच्या किंवा नंतरच्या चेंडूपासून मिळाल्या असे न मानता त्याच चेंडूपासून मिळालेल्या धावांव्यतिरिक्त असतील. केवळ 5 दंडधावा मिळाल्या या कारणासाठी फलंदाज त्याची बाजू बदलणार नाही. म्हणजे 5 रन मिळाले म्हणून स्ट्राईक चेंज केली जाणार नाही. जेव्हा क्षेत्ररक्षक संघाला 5 दंडधावा बहाल केल्या जातील तेव्हा त्या संघाच्या नुकत्याच पूर्ण झालेल्या धावांच्या संख्येमध्ये अवांतर दंडधावा म्हणून जमा होतील. मात्र जर संघाची एकही धाव पूर्ण झाली नसेल तर त्या दंडधावा त्याच्या पुढच्या धावसंख्येत जमा होतील.